राजुरा विधानसभा मतदारसंघातील वेकोली, बल्लारपूर आणि वणी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपूर येथे वेकोलीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हेमंत कुमार पांडे यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 17 प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत वेकोली प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं आहे. बैठकीत मौजा मुठरा येथील 84 हेक्टर आर जमीन संपादन, प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर जिल्ह्यातच वेळबद्ध रोजगार, सुकी व बागायती जमिनीच्या मोबदल्यात वाढ, कोलगाव येथील सॅटेलाइट सर्व्हे रद्द करून सिंचित दरानं भरपाई देणं तसंच धोपटाळा ओसी माइन्समुळे नुकसान झालेल्या शेतीची भरपाई यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अनेक प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं असून काही गंभीर विषयांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सीएमडी स्वतः लवकरच परिसराचा दौरा करणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. याशिवाय विरूर, गाडेगाव, पवनी, सास्ती आणि चिंचोली खुर्द येथील प्रलंबित नुकसान भरपाई, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन व रोजगाराच्या मागण्यांवर 25 जूनपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले. चिंचोली विकास प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी कोल इंडिया स्तरावर संयुक्त पाठपुरावा करण्याचंही निश्चित करण्यात आलं. या बैठकीत वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी, भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी झालेली ही बैठक आगामी काळात महत्त्वाचा परिणाम घडवून आणणारी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.